आचमन जब करेगा ना जो भी इसमें करना ये पानी है ये आलं तिकडे बघ वाईट पिशवी होता साईडला ये मेरे रूम में रखवा दे तो बरं ठीक आहे एका प्लेटमध्ये प्रसाद घ्या सगळं नाही काढायचं लगाय पूजा लगाय म्हणू पूजा करणाऱ्या यजमानांनी स्वतःच्या कपाळी अष्टगंध लावून घ्यावे. यजमान पत्नी असल्यास कपाळी हळदी कुंकू लावून घ्यावे. डाव्या हातामध्ये पळी घ्यावी. त्याच्याने उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यावं. 3 वेळेस ते प्यावं. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पुन्हा आचम्य तसाच 3 वेळेस परत पाणी प्यायचं. चौथ्यांदा तांबणात सोडायचं. पुनः आचम्य ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. चौथ्यांदा तांबणामध्ये सोडून द्यायचं. ओम गोविंदाय नमः. हात जोडून बसा. ओम वैष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवावा. त्यानंतर डाव्या नाकपुडीतून श्वास वर ओढून घ्यावा. कुंभकरेचक प्राणायाम आपल्याला करायचा आहे. श्वास वर ओढताना 1 वेळेस गायत्री मंत्र म्हणावा. श्वास कोंडून धरावा. 4 वेळेस गायत्री मंत्र म्हणावा आणि त्यानंतर उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडावा. त्यानंतर हात जोडून बसावे. साधारण अर्धा मिनिट आपला श्वास रोखला जाईल याप्रमाणे आपण गायत्री जप करावा. खूप जास्तही नको. ओम हू हू ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम. मनसा गायत्री मंत्रं जप्त्वा आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. उजवा हात प्रथम उजव्या कानाला लावायचा, मग डाव्या कानाला लावायचा आणि नमस्कार करायचा. घरातील कुलदेवतेला नमस्कार करून यावं. वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून देवघरामधून शंख घंटी घेऊन पूजास्थानी येऊन बसावे आणि नमस्कार करावा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. निर्विघ्नमस्तु. ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये नारायण नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्तेषां मङ्गलं येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तुनः सद्यं ब्रह्मेशा न जनार्दनः 11 वेळेस नमस्कार करावा ओम लक्ष्मीनारायणाभ्यां नमः ओम उमामहेश्वराभ्यां नमः ओम शचिपुरन्द्राभ्यां नमः ओम माता पितृभ्यां नमः ओम इष्टदेवताभ्यो नमः ओम कुलदेवताभ्यो नमः ओम ग्रामदेवताभ्यो नमः ओम स्थानदेवताभ्यो नमः ओम वास्तुदेवताभ्यो नमः ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः श्री सिद्धिविनायकाय सांगाय सपरिवाराय नमः विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणे द्वितीयप्रारधे विष्णुपदे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे 28तमे युगे कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे त्रिशालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने शार्वरीनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यान्ध्रौ मन्दवासरे हस्तदिवसनक्षत्रे कन्यास्थिते वर्तमाने चन्द्रे सिंहस्थिते श्रीसूर्ये धनुस्थिते देवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ हातामध्ये 2 पळ्या पाणी धरून ठेवायचं त्यामध्ये एक फुलाची पाकळी आणि थोडीशी अक्षत टाकायची पुढचा संकल्प पूर्ण होईस्तोवर पाणी धरून ठेवायचं जेव्हा सोडायला सांगितलं जाईल तेव्हा पाणी तांबणामध्ये सोडावं त्याच्या मागून हा संकल्प म्हणायचा आहे गोत्राचा उच्चार आणि नावाचा उच्चार करायचा आहे गोत्रोच्चारः नामः शरमा अहम मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्तो फल प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां सहकुटुम्बानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य वृद्ध्यर्थं भाद्रपद शुक्ल चतुर्थ्यां प्रतिवार्षिक विहितं पार्थिव गणेशो पूजनो अंगत्वेन प्राणप्रतिष्ठा पूर्वक यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मीलित उपचारद्रव्यैः ध्यानावाहनादि षोडशोपचारैः पूजनम करिष्ये तांबणामध्ये पाणी सोडून द्यायचं पुन्हा हातामध्ये पळीभर पाणी घ्या तथा च कलश शंख घंटा दीपपूजनम तदंगतवेन शरीरशुद्ध्यर्थम षडंगन्यासमहं करिष्ये पुन्हा पाणी तांबणावरून एक पळीभर पाणी हातावरून तांबणामध्ये सोडायचं आहे हात पुसून घ्यावे कोरडे करून घ्यावे आपण ज्या आसनावर बसलेलो आहोत त्या आसनाची आपण आता पूजा करणार आहोत दोन्ही हात त्या आसनाला लावा
ओम पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः कूर्मो देवता सुतलं छन्दः आसने विनियोगः ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारयमान् देवी पवित्रं कुरु चासनम् आसनाय नमः सकलोपचारार्थे एक फूल गंध आणि अक्षतेमध्ये ठेवून आसनाच्या खाली ठेवून द्यायचं. त्यानंतर हातामध्ये किंचित अक्षता डाव्या हातावर घ्या. 8 दिशांना या अक्षत आपल्याला टाकायचा आहे. पूर्वेपासून सुरुवात करायची आहे आणि प्रदक्षिणी क्रमाने पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर त्यानंतर कोपरे सर्व अशा क्रमाने आपल्याला 8 दिशांना अक्षत टाकायचे आहे. डाव्या हातावर अक्षत घ्यायची, उजव्या हाताने 2-2 दाणे अक्षत प्रत्येक दिशेला टाकायची. ओम अपसरपन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्तेन शन्तु शिवाज्ञया. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. हात जोडायचे, दक्षिण दिशेला नमस्कार करायचा. दक्षिण म्हणजे आपण पूर्वेकडे तोंड करून बसलेले असताना उजव्या हाताला जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे. जर आपण पश्चिमेला तोंड करून बसलेले आहात तर डाव्या हातची दिशा ही दक्षिण दिशा आहे. त्या दिशेकडे नमस्कार करायचा, भैरवायला नमस्कार करायचा आणि भैरवाची प्रार्थना करायची आहे. ओम तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पांत धनोपम भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञान दातुमर्हसि. भैरवाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. पुन्हा हात स्वच्छ करून घ्यायचे आहे. कृती जशी सांगेल तशी करायची आहे. उजवा हात सर्वात प्रथम हृदयाला लावायचा आहे स्वतःच्या. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. हृदयाय नमः. तोच हात आपल्या डोक्याला लावायचा आहे, डोक्याच्या मध्यावर ठेवायचा आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. शिरसे स्वाहा. उजवाच हात आपल्या शेंडीच्या जागी ठेवायचा आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. शिखाई विषट. आता दोन्ही हात आपल्या दोन्ही बाहूंना म्हणजे बाजूंना लावायचे आहेत. दोन्ही हातांना दोन्ही हात लावायचे आहेत. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. कवचाय हुम. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. उजव्या हाताचं पहिलं, दुसरं आणि तिसरं बोट असं दोन्ही डोळ्यांना एक बोट आणि भ्रूमध्यावर एक बोट असं ठेवायचं आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. अस्त्राय फट. पूर्ण डोक्याभोवती चुटकी वाजवून हात फिरवायचा आणि शेवटी टाळी वाजवायची आहे. त्यानंतर हातावर पळीभर पाणी घेऊन ताम्हण्यामध्ये सोडायचं आणि नंतर हात पुसून कोरडे करायचे आहेत. ही श्रींची यथासांग षोडशोपचार पूजा आपल्यासाठी चैतन्य वेद प्रतिष्ठान यांनी तयार केली आहे. चैतन्य वेद प्रतिष्ठानच्या विविध धार्मिक उपक्रमांसाठी आपण देणगी देऊ शकता. चैतन्य वेद प्रतिष्ठान विविध धार्मिक उपक्रमांचं संचालन करते, ज्यामध्ये वेदपाठशाळा, ऑनलाईन वेदपाठशाळा, गोशाळा आदी विविध उपक्रम समाविष्ट आहेत. आपली ऐच्छिक देणगी आपण ऑनलाईन पद्धतीने पुढील नंबरवर गुगल पे अथवा फोन पे द्वारे जमा करू शकता, ज्याचे कुठलेही बंधन नाही. गुगल पे आणि फोन पे क्रमांक आहे 9511850108. आता आपण पूजेसाठी जे कलश घेतलेला आहे, ज्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे, त्यामध्ये गंगादी पवित्र नद्यांचे स्मरण करून त्यांचे पूजन करायचे आहे. डाव्या हाताला कलश ठेवा. पहिल्यांदा खाली 2 दाणे अक्षत ठेवून त्यावर कलश ठेवा. उजवा हात त्या कलशावर झाकून ठेवा आणि ओम नमो वरुणाय असा जप मंत्र संपेपर्यंत करा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थिरो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यधर्मणः अंगैश्च सहिता सर्वे कलशं तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. कलश देवताभ्यो नमः. एक फूल घ्यायचं, गंध आणि अक्षतेमध्ये ते टेकवायचं आणि कलशाला बाहेरून व्हायचं. एक दुर्वा कलशाच्या आतमध्ये टाकून द्यायची आणि नमस्कार करायचा. कलशाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. आता आपण पूजेला जो शंख घेतला असेल तो शंख आपण त्याच्या जागेवर ठेवायचं. शक्यतो शंख आपल्या उजव्या हाताला ठेवायचा, देवतेच्या डाव्या हाताला येईल असा शंख ठेवायचा.
आणि पुढील मंत्र म्हणून त्या शंखामध्ये पाणी भरावं. जागेवर गंध, फूल आणि तुळशी पत्र वाहावं. शंखाला यश शंख कुठे? काय काय शंख शंखाच्या हे ठेव, सुपारी ठेव. पाच सुपारी इधर लगाएंगे. सुपारी थी वो पाँच है और एक और छः. एक उधर ही है. उधर भी पाँच. येत. शंखाला गंध, फूल वाहून झालं की नमस्कार करत पुढील श्लोक ऐकावा. ओम शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्ष अक्षर ठेवला. अक्षर विचार पोहोचलो. अपृष्ठे प्रजापतिंश्चैवोदग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्रो तस्मात् शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतकरे निर्मितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोऽस्तुते. पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामी. शंखाला एक वेळेस नमस्कार करायचा. त्यानंतर घंटिका आपण समोर आपल्या डाव्या हाताला ठेवावी, देवाच्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने समोर ठेवावी आणि गंध, अक्षत, फूल हे वाहून घंटिकेला नमस्कार करावा. मंत्र झाल्यानंतर एकदा घंटिका वाजवावी. ओम आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवताभानलक्षणं. घंटिका देव्यै नमः. सकल पूजारथे गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि. कोपऱ्यामध्ये दिवा लावून ठेवलेला असेल त्या दिव्याला गंध, अक्षत, फूल व्हायचं, हळदी कुंकू व्हायचं आणि नमस्कार करायचा. भूदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभरव्यय यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपनाथाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. सकल पूजार्थे गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि. नमस्करोमि. आता मग ज्या शंखाचं पूजन केलं त्या शंखामध्ये पाणी भरून ठेवलेलं असेल. डाव्या हातामध्ये शंख घ्यायचा, उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं. त्या फुलाने शंखातलं पाणी हे सर्व पूजा साहित्यावर आणि आपल्या अंगावर शिंपडायचं आहे. शंखाची उपलब्धता नसल्यास मग ज्या कलशाचं पूजन केलं आहे त्या कलशातील पाणी हे फुलांनी आपल्या स्वतःच्या अंगावर शिंपडावं, तसेच पूजा द्रव्यावर शिंपडावं. पुढील मंत्रांनी ही कृती करावी. ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरः शुचिः सर्वं शुचिः. पुन्हा हात कोरडे करून घ्यावे. डाव्या हाताने उजव्या हातावर एक पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि पुढील संकल्प पूर्ण झाल्यानंतर ते पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे. अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ गणेशस्य पार्थिवमूर्तेः प्राणप्रतिष्ठां करिष्ये. पाणी ताम्हणामध्ये सोडून द्या. आता पुन्हा हात कोरडे करून घ्या. डावा हात स्वतःच्या हृदयाला लावा. उजवा हात गणेश मूर्ती जी आहे त्या गणेश मूर्तीला उजवा हात लावा. त्याआधी गणेश मूर्तीवर जर वस्त्र टाकलेलं असेल तर ते वस्त्र बाजूला करून घ्या. गणेश मूर्तीला उजवा हात लावायचा, स्वतःच्या हृदयाला डावा हात लावायचा. मनामध्ये ओमचा दीर्घ जप करायचा. ओम अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजुस्सामाधर्वाणिश्छन्दांसि परा प्राणशक्तिः आं बीजं ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम्. श्री पार्थिव गणेशमूर्तेः प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अः क्रौं ह्रीं आं हंसः सोऽहं. पार्थिव गणेशमूर्तेः प्राणाय प्राणाः. ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं अः क्रौं ह्रीं आं हंसः सोऽहं. श्री पार्थिव गणेशमूर्तेः जीव इह स्थितः
ओम आम ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सं हं अळं क्षं आह क्रौं ह्रीं आं हंसः सुहं श्री पार्थिव गणेश मूर्तेः सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्त्वक्चक्षुश्रोत्रजिह्वा घ्राणपाणिपादपायु उपस्थाने इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा सं सं हंसः. आता एक दुर्वा घ्यायची आहे. त्या दुर्वेच्या टोकाला किंचित तूप लावायचं आहे आणि ती दुर्वा गणपतीच्या डोळ्यामधून फिरवायची आहे. म्हणजे गणपतीच्या दोन्ही डोळ्यांना त्या दुर्वेने शुद्ध तूप लावायचं आहे. हा प्राणप्रतिष्ठा विधी चालू आहे. ओम असुनीते पुनरस्माचक्षुः पुनः प्राणं यहनो देहि भोगं जो पश्येम सूर्यमुच्चरतमनुमते मृळयान स्वस्ति. अस्य श्री पार्थिव गणेशस्य गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणवावृत्तीही करिष्ये. हातामधली दुर्वा निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. पुन्हा मघासारखा डावा हात स्वतःच्या हृदयाला, उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावायचा आणि मोजून 15 वेळेस ओंकाराचा जप करायचा आहे. ओम तच्चक्षुर्देवोहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतम्. अस्यै प्राणा प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाक्षरं द्विज अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन. अनेन प्राणप्रतिष्ठापनाख्येन कर्मणा प्राणशक्तिः प्रीयतां नमः. एका वाटीमध्ये दूध आणि साखर घेतलेलं असेल, गणपतीच्या समोर ठेवायचं. त्याआधी चौकोनी मंडल करायचा आणि त्यावर दूध साखर ठेवून एकच वेळेस पाणी फिरवायचं आहे. सत्यंतवरतेन परिषिञ्जामि प्रोक्षां प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः. श्री सिद्धिविनायकाय सांगाय सपरिवाराय नमः. पयनैवेद्यं निवेदयामि. 5 विडे समोर ठेवलेले असतील त्यापैकी एका विड्यावर किंचित पाणी घालायचं आहे. आता त्यानंतर पुन्हा हात स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि वस्त्राला पुसून घ्यायचे आहे. हातामध्ये एक दुर्वा आणि थोड्याशा अक्षत घ्यायच्या आहेत. ओम अथ ध्यानम्. ओम एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम्. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणाधिपतये नमो नमः. ध्यायामि ध्यायेत् ध्यानार्थे दूर्वांकुरान् समर्पयामि. गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर हातामधली अक्षत आणि दुर्वा वाहून द्यायचं आहे. हातामध्ये आता 2-3 दुर्वा हातामध्ये घ्यायच्या आहे. डाव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये 3 दुर्वा बुडवायच्या आहे आणि किंचित पाणी एक वेळेस देवाच्या अंगावर शिंपडायचं आहे. ओम आगच्छ देव देवेश तेजोराशे जगतपते क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तम. महागणाधिपतये नमो नमः. पुन्हा एकदा अक्षत हातामध्ये घ्या. गणपतीला वाहून द्यायची आहे. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. हातामध्ये 3 दुर्वा आणि अक्षत घ्यायची आहे. गणपती ज्या स्थानी ठेवायचा आहे त्या स्थानी 3 दुर्वा आणि अक्षता ठेवून द्या. जर यथास्थान म्हणजे तेच स्थान असेल तर गणपतीच्या आसनाजवळ त्या दुर्वा आणि अक्षत ठेवून द्या. ओम नानारत्नसमायुक्तं कार्तस्वर विभूषितम् आसनं देवदेवेश प्रीत्याज प्रतिगृह्यतां. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आसनार्थे दूर्वाक्षतान् समर्पयामि. मघा सांगितल्याप्रमाणे डाव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या. उजव्या हातामध्ये 3 दुर्वा. गणपती बाप्पा घ्या आणि या 3 दुर्वांनी देवाच्या पायावर पाणी शिंपडावं. ओम पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थभोः भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोस्तुते. उरलेलं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं. पुन्हा हातामध्ये डाव्या हातामध्ये पळीमध्ये पाणी भरून घ्यावं. त्याच्यामध्ये किंचित गंध आणि अक्षत टाकावं आणि दुर्वांनी ते पाणी देवाच्या अंगावर शिंपडावं. ओम नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यं मे प्रतिगृह्यतां. श्रीमन्महागणाधिपतये नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. उरलेलं गंध अक्षतेचं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. पुन्हा चांगलं पाणी भांड्यामध्ये
भांड्यामधून शुद्ध पाणी पळीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि ते पाणी देवाच्या अंगावर शिंपडायचं आहे. ओम कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्याः समाहृतम् आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः श्रीमन्महागणाधिपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. उरलेलं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. पुन्हा पळीमध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे. उजव्या हाताने दूर्वांनी देवतेच्या मस्तकावर पाणी शिंपडायचं आहे. मृत्तिकेची मूर्ती असल्यामुळे पाणी शिंपडताना अगदी थेंब थेंब पाणी, अगदी छोट्या प्रमाणामध्ये पाणी मूर्तीच्या अंगावर जाईल या प्रमाणात शिंपडावे. ओम गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलैः स्नापितोऽसि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. स्नानीयं समर्पयामि. यानंतर देवाला पंचामृत स्नान घालायचं आहे. मघा ज्याप्रमाणे कृती केली त्याप्रमाणेच करायची आहे. डाव्या हातामध्ये पंचामृताची पळी भरून घ्यायची आहे आणि उजव्या हाताने दुर्वेने किंचित पंचामृत देवतेवर शिंपडायचं आहे. पाचही वस्तू एकत्र असतील त्यामुळे 5 वेळा शिंपडून प्रत्येक वेळेस वेगळा मंत्र आपण म्हणू. ओम पयोदधिकृतं चैव मधुशर्करयान्वितं पंचामृतं मया नीतं स्नानार्थं प्रतिगृह्यतां. श्रीमन्महागणाधिपतये नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. ततोपयस्नानम्. ओम कामधेनो समुद्भूतं देवर्षि पितृतृप्तिदं पयोददामि देवेशो स्नानार्थं प्रतिगृह्यतां. श्रीमन्महागणाधिपतये नमः. पयस्नानं समर्पयामि. पयस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि. पुन्हा दुसऱ्यांदा शिंपडायचं. ओम चंद्रमंडल संकाशं सर्वदेव प्रियं दधि स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण सुरसत्तम. श्रीमन्महागणाधिपतये नमः. दधि स्नानं समर्पयामि. स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि. पंचामृतामध्ये 5 वस्तू असतात. दूध, दही, तूप, मध आणि साखर. त्या प्रत्येकासाठी आपण एक वेळा पंचामृत शिंपडतो आहे. आता तिसऱ्यांदा शिंपडायचं आहे. जर आपण स्वतंत्र पंचामृत घेतलं आहे तर तिसऱ्या वेळेस तूप शिंपडायचं आहे. ओम आज्यं सुराणाम् आहारम् आज्य यज्ञे प्रतिष्ठितम् आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. श्रीमन्महागणाधिपतये नमः. घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. चौथ्या वेळेस मधानी स्नान घालायचं आहे. ओम सर्व औषधी समुत्पन्नं पीयूषसदृशं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर. श्रीमन्महागणाधिपतये नमः. मधुस्नानं समर्पयामि. मधुस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. 5व्या वेळेस शर्करेचं म्हणजे साखरेचं स्नान घालायचं आहे. ओम इक्षुदंड समुद्भूतं दिव्य शर्करया हरिं स्नापयामि मया भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर. श्रीमन्महागणाधिपतये नमः. शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि. एक छोटीशी फुलाची पाकळी गंध आणि अक्षतेमध्ये टेकवून देवाला वाहून द्यायची. त्यानंतर पळीमध्ये गंध आणि पाणी याचं स्नान देवासाठी घालायचं आहे. उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायची आहे आणि त्या दुर्वेने गंधाच्या पाण्याचं स्नान देवाला घालायचं आहे. ओम कर्पूरैलासमायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुतं गंधोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. श्रीमन्महागणाधिपतये नमः. षष्ठेन गंधोदकस्नानं समर्पयामि. गंधोदकस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. ततो पंचोपचारपूजनम्. पंचामृत पूजन झाल्यावर देवाला पंचोपचार म्हणजे गंध, पुष्प, धूपदीप आणि उरलेल्या पंचामृताचा नैवेद्य समर्पण करायचा आहे. सुरुवातीला देवाला गंध वाहायचा आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. हरिद्राम कुंकुमं समर्पयामि. अक्षत व्हायचे आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे. अक्षतान् समर्पयामि. रुद्ध्यै नमः. सिद्ध्यै नमः. हरिद्राम कुंकुमं समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. एक छोटीशी फुलाची पाकळी व्हायची आहे. दुर्वा व्हायची आहे. ऋतुकालोद्भव पुष्पं दूर्वांकुरान् समर्पयामि. 2 वेळेस तांब्यामध्ये पाणी सोडायचं आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. धूपम् आघ्रापयामि.
नमः गणाधिपतये नमः. दीपम दर्शयामी. आता जे मघ पंचामृत आपण देवाला स्नान घातलं आहे ते सर्व एकत्र करायचं आहे. एकाच वाटीत असेल तर देवतेपुढे चौकोनी मंडल करून त्या मंडलावर, पाण्याच्या मंडलावर पंचामृताची वाटी ठेवायची आहे. त्याच्या भोवती पाणी फिरवायचं आहे. सत्यंतवर्तेन परिशिंजामी. देवाला आपण घास भरवतोय अशी भावना करायची आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. मध्ये प्राशनार्थे पानीयम समर्पयामी. एक पळीभर पाणी हातावरून ताम्हणामध्ये सोडायचं. पुन्हा हीच कृती करायची आहे आणि पुन्हा देवाला आपण घास भरवायचे आहेत. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. उत्तरापोषणम 3 वेळेस ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आहे. उत्तरापोषणम समर्पयामी. हस्तप्रक्षालनम समर्पयामी. मुखप्रक्षालनम समर्पयामी. एक फुलाची पाकळी घ्यायची आहे, ती गंधामध्ये बुडवायची आहे आणि ती देवतेला वाहून द्यायची आहे. करोदवर्तनार्थे चंदनम समर्पयामी. हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे. अनेन पूर्वाराधनेन श्रीमन्महागणाधिपती देवता प्रियं दानमम. पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचंय. मघा वाहिलेले फुलं सगळे काढून घ्यायचे आहे. त्याचा वास घ्यायचा आहे आणि निर्माल्यासाठी जे पात्र असेल त्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे. उत्तरे निर्माल्यं विसृज्य. अभिषेकार्थे पुनः गंधपुष्पैः संपूज्य. छोटीशी एक फुलाची पाकळी घ्यायची आहे, ती देवाला पुन्हा पाहायची आहे. दुर्वा हातामध्ये घ्यायच्या आहेत. मघासारखंच एक दुर्वा हातात घ्यायची. डाव्या हातामध्ये पळीमध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि अथर्व शीर्षाने आता देवतेवर किंचित थेंबापेक्षाही कमी पाणी पडेल, कारण मृत्तिका मूर्ती आहे. त्यामुळे दुर्वांनी किंचितसं पाणी थोड्या थोड्या वेळाने उडेल अशा पद्धतीने शिंपडायचं आहे. पुढे आपण अथर्व शीर्ष म्हणणार आहोत. हरि ओम. भद्रं कर्णे शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षपर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुभां सस्तनोभिर्व्यशेम देवहि तञ्जरायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षोरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुतारम् अवशेषम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि स्मन्तात्. त्वं वाङ्मयस्पञ्चोन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयिलयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्ययति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम्. गणादिं पूर्वमुच्चार्य व्रणादिं स्तनन्तरमनुस्वारः परतरः. अर्धेन्दुलस्तं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं. गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम्. बिन्दुरुत्तररूपं नारसन्धानं संहिता सन्धिः. सैषा गणेशविद्या गणकरुषे. निच्रुत गायत्री छन्दः. गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः.
एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारणं रतं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुयुक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तुलम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। एतदथर्वशीर्षंयोधीते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्वतः सुखमेधते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधियानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यज्ञं काममधीते तं दमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्यां नश्नं जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दूरवाङ्कुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यः साज्यः समितिभिर्यजति स सर्वल्लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वाजत्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति य एवं वेद इत्युपनिषत्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वां सस्तनूभिर्व्योषेम देवहीतैरायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धशरवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्योर्ष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ देवसर्वासुतप्रसवेश्मिनोर्बाहुभ्यां पूष्णोस्ताभ्यामग्ने तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रसेन्द्रियाभिषिञ्जामि बलाय श्रियै यशसेनाद्याय ॐ भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु। आता त्या दुर्वा टाकून द्याव्यात। ही श्रींची यथासांग षोडशोपचार पूजा यां प्रतिमासन्निधौ वाजत्वा सिद्धमन्त्रो भवति गृह्यतां ऋद्धिसिद्धिसहित श्रीमहागणाधिपतये नमः। हरिद्रां समर्पयामि। ॐ हरिद्राचूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कामदायकं वस्त्रालङ्करणं दिव्यं देवित्वं प्रतिगृह्यतां ऋद्धिसिद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः। कुङ्कुमं समर्पयामि। त्यानंतर देवाला विविध प्रकारची फुलं जे आपण जनीव हल्दी कुमकुम लगाले सबसे पहले हल्दी कुमकुम लगा ले। सोंडेच्या मागे दाता चढतो आधी खार होता फुल फुल इसीलिए पॉज किया ठीक है वस्तु देऊ हां एक वस्तु
ते येणार आहे पुढे आगे आने वाला काय ये बांधना पड़ेगा ये आ रही है तो पहले ही बांधना देख बांधना है बांध लेते ठीक है चल बांध दो इधर भी एक ले लो इधर भी डाल दो फूल ले लो छोटे छोटे फूल ले लो हे नहीं लावायचे. नहीं डोक्यावर बाबा आपण असलं आहे ना आपल्याला हाताला भरपूर आहे वेगवेगळ्या फुलं आणले. आई जेवढं लवकर बांधून द्या. इधर हरे इथे ठेवून द्या पैरों के नीचे रखो पैरों के पास रख दो लगे तो फूल ऊपर मत रखो प्रत्येक सुपारीवर एक एक फूल आहे व्हाईट वाला नहीं होगा तीनच फूल आहेत ना नाही नाही प्रत्येकाचं हर एक सुपारी पे एक फुल वाईट नॉर्मल फूल है व्हाईट वाले फटफट फूल है. दहा मिनिटं त्यामध्ये आरती पण होते ना 46 मिनिटला थांबतो तर आपण आरती स्वतः करतो अजून ठेवून दे फुलं. त्याच्यामध्ये उदबत्ती धूप लावून देणं आणि हे पण सोडून आणि याच्यात कॅम्फर चालू करू. ते फुलं व्हायचे आहेत. लाल फुल असल्यावर डोक्यावर एक लाल फुल व्हायचं आहे. ओम माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. ओम सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रबालतुलसीदलमालतीभिः स्वां पूजयामि जगदीश परमे प्रसीद. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. ऋतुकालोद्भवनानाविधपुष्पाणि समर्पयामि. दुर्वा व्हायच्या आहेत. हे दूर्वे अमृतसंपन्ने शतमूले शतांगुरे शतं हरति पापानि शतम् आयुष्यवर्धिनि. ओम भूर्भुवस्वः महागणाधिपतये नमो नमः. दूर्वांगुरान् समर्पयामि. आता डाव्या हातामध्ये अक्षतेची वाटी घ्यायची आहे. आपल्याला देवाला 14 नावांनी वेगवेगळ्या अवयवाला पूजन करायचं आहे. डाव्या हातामध्ये अक्षतेची वाटी घ्यायची आहे. अक्षत याचा अर्थ तांदूळ आणि त्याच्यामध्ये किंचित कुंकू टाकून रंगीत दिसतील असं तांदूळ आपल्या डाव्या हातामध्ये ती वाटी घ्यायची आहे. 3 बोटांनी म्हणजे मधलं बोट, अनामिका आणि अंगठा अशा 3 बोटांनी आपण अक्षत घ्यायची आहे आणि एकेका नावाने गणपतीला व्हायचे आहे. ओम गणेश्वराय नमः. पादौ पूजयामि. ओम विघ्नराजाय नमः. जानुनी पूजयामि. ओम आखुवाहनाय नमः. उरु पूजयामि. ओम हेरंभाय नमः. कटिं पूजयामि. ओम लंबोदराय नमः. उदरं पूजयामि. ओम गौरीसुताय नमः. स्तनौ पूजयामि. ओम गणनायकाय नमः. हृदयं पूजयामि. ओम स्थूलकर्णाय नमः. कंठं पूजयामि. ओम स्कंदाग्रजाय नमः. स्कंधौ पूजयामि. ओम पाशहस्ताय नमः. हस्तौ पूजयामि. ओम गजवक्त्राय नमः. वक्त्रं पूजयामि. ओम विघ्नहर्त्रे नमः. ललाटं पूजयामि. ओम सर्वेश्वराय नमः. शिरः पूजयामि. ओम गणाधिपाय नमः. सर्वांगं पूजयामि. अक्षतेची वाटी खाली ठेवून द्यायची आहे. वेगवेगळ्या पत्री आपण बाजारातून आणल्या असतील किंवा स्वतः तोडल्या असतील तर त्या पत्रींचं ताट आपल्या समोर घ्यायचं आहे. जी पत्री माहिती आहे